युद्धविरामाच्या दुसऱ्या टप्प्याच्या वाटाघाटी सुरू असतानाच महत्प्रयासानं सुरू झालेल्या युद्धबंदीला तडा जाण्याची चिन्ह दिसत आहेत। 1.5 वर्षांहून अधिक काळ चाललेलं युद्ध संपल्यानंतर ओलिसांच्या हस्तांतरणात हमासनं इस्रायलकडे काही ओलिसांचे मृतदेह पाठवले। त्यामुळे इस्रायलमध्ये संताप आणि दुःखाचं वातावरण आहे। हमास इस्रायल युद्धविराम भलेही सुरू असला तरी युद्धबंदीचा पहिला टप्पा हा मार्चच्या सुरुवातीला संपण्याआधीच युद्धबंदीला धक्का पोहोचवणाऱ्या बातम्या येऊ लागल्या। त्यात आगीत तेल ओतण्याचं काम एका घटनेनं केलंय। हमासनं गुरुवारी ओलीस ठेवलेल्या 4 इस्रायली नागरिकांचे मृतदेह पाठवले। ही बातमी कळल्यावर नागरिकांनी तेल अवीवच्या रस्त्यांवर गर्दी केली। स्थानिक मीडियानेही या घटनेची निंदा केली। त्यांनी आम्हाला दुःखाचा दिवस दाखवलाय। गाझा पट्टीतून ओलीस ठेवलेल्या 4 लोकांचे मृतदेह आले। त्यांची ओळख पटवणं आवश्यक आहे, मात्र अधिकाऱ्यांच्या मते पकडले गेलेल्या बिबासचं हे कुटुंब आहे। ते 83 वर्षांचे होते, तर त्यांचं नाव ओडेड लिपशिट्स असं आहे। स्थानिक मीडियानुसार इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 4घेही त्यांच्या रक्षकांसह ठार झाल्याचं हमासने म्हटलंय। ओडेड लिपशिट्स यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले होते। त्यांची अमेरिकेत राहणारी मुलगी पोलिसांसाठी वकील म्हणून लढत होती, त्यामुळेच लोकांच्या भावना एवढ्या तीव्रपणे उफाळून आल्या। मला तीव्र वेदना होत आहेत। आम्ही हे थांबवू शकलो असतो। त्यांची खूप आठवण येईल हे योग्य नाही। त्यांच्यावर ही परिस्थिती यायला नको होती। आम्ही त्यांना तिथेच सोडलं। आम्ही काहीच थांबवू शकलो नाही। ज्या तेल अवीवच्या होस्टेस केअरमध्ये अलीकडेच 24 ओलिसांच्या परतीचा उत्सव झाला, तिथेच एका मोठ्या स्क्रीनवर लिपशिट्स आणि बिबास यांच्या कुटुंबांचे फोटो आणि व्हिडिओज दाखवले जात होते। ओडेड लिपशिट्स आणि शिरी बिबास आणि तिची 2 मुलं एरियल आणि केफिर यांचे फोटो पाहून सगळ्यांना वेदना होत होत्या। अपहरण झालं तेव्हा शिरी बिबासचं एक बाळ 9 महिन्यांचं होतं। आतापर्यंत अपहरण झालेल्यांमध्ये तो सर्वात लहान होता, त्यामुळे त्याची सुटका होईल असं सर्वांना वाटत होतं। दुर्दैव हे की त्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्यानं त्यांना कोणीच शेवटचं पाहूही शकणार नाही। आज सकाळी उठल्यावरच ही बातमी पाहिली। त्यांनी हे मुद्दाम केलं असावं। अजूनही मनाला वाटतं की ते अजूनही कुठेतरी जिवंत असावेत। तिने आपल्या मुलांना मरताना पाहिलंय आणि म्हणून ते तिला सोडू शकलेले नाहीत। असे सगळे विचार सध्या माझ्या मनात येत आहेत। हमासनं या टप्प्यात सुमारे 2000 कैदी आणि 33 ओलिसांची सुटका करण्याचं मान्य केलं होतं। मात्र शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात अजूनही 6 ओलिसांची सुटका होण्याची वाट पाहिली जाते। येत्या काही दिवसात युद्धबंदीचा दुसरा टप्पा सुरू होईल। मात्र एका मोठ्या संघर्षानंतर शांतता नांदण्याची निर्माण झालेली आशा दोन्ही देशांच्या नागरिकांच्या मनात आहे, पण पुन्हा असे मृतदेह स्वीकारण्याची ताकद मात्र त्यांच्यात नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।